पूर्ण नाव अदिती अनिल दाभोळकर, एडीएम कंपनीची मालकीण. You are absolutely right, Miss Rajni. हो, आदिती माझीच मुलगी आहे. आय नो, तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. माझी मुलगी एडीएमची मालकीण, मग ती इथे नोकरी का करते? तिनं हे सगळ्यांपासून का लपवलं? आणि मुख्य म्हणजे मीही तुमच्यापासून हे सगळं का लपवलं? कारण ही माझी मुलगी अतिशय स्वाभिमानी. तिला माझ्या नावाचा उपयोग करून काहीही मिळवायचं नव्हतं. ती एक सेल्फ मेड वुमन आहे. लोक मोठं होण्यासाठी अनेक शॉर्टकट्स वापरतात, छोट्या मोठ्या शिड्या वापरतात. पण आदितीनं आपली श्रीमंती सोडून अत्यंत खडतर मार्ग स्वीकारला. ती आदिती अनिल दाभोळकर असून सुद्धा आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय तुम्हाला, मिस रजनी. सर, आदिती तुमची मुलगी आहे हे सत्य धक्कादायक आहे, पण तुम्ही आत्ता जे सांगितलं त्यांनी खूप आनंदही वाटला. एक अशी मुलगी की जी स्वतःच्या वडिलांची श्रीमंती नाकारून स्वतःचा मार्ग स्वतः निवडते आणि त्या मार्गावर चालण्याचं धाडस करते, क्रेडिटेबल आहे. पण सर, प्रश्न फक्त अदिती तुमची मुलगी आहे की नाही एवढाच नाहीये. रजनी, स्पष्ट काय ते सगळं बोल. होय आईसे, स्पष्टच बोलते. एका गोष्टीची आठवण करून देते सगळ्यांना. काही दिवसांपूर्वी अदितीला तिच्या घरनं फोन आला, वडील आजारी आहेत म्हणून, आणि अदिती तडक घरी निघून गेली. मग काही दिवसांनी तिलोत्तमा, नंदिनी मॅडम, सारिका सगळेजण अदितीच्या वडिलांना भेटायलाही गेले होते. जय, तुला तर नक्कीच आठवत असेल. त्यानंतर अगदी हल्लीच अदितीच्या वडिलांची बायपास झाली, ज्या बायपाससाठी तिने ऑफिसमधनच लोन घेतलं. आईसाहेब, तिच्या वडिलांची बायपास झाल्यानंतर तुम्ही आणि अविनाश सर आपुलकीनी, काळजीनी, प्रेमापोटी तिच्या वडिलांना भेटायलाही गेला होता. पण दाभोळकर सर, अदितीचे वडील म्हणजे तुम्ही नव्हतात. मग ती व्यक्ती कोण होती? कोण होतं हॉस्पिटलमध्ये? बायपास कुणाची झाली का बायपास झालीच नाही? कोण होता तो माणूस जो या सगळ्यात तुला मदत करत होता? जसे खोटे वडील आणून उभे केले तसं बायपासचंही नाटक होतं. एका भलत्याच माणसाची स्वतःचे वडील म्हणून ओळख करून देताना
त्यांच्या आजारपणाचं नाटक करून सिंपथी मिळवताना काहीच वाटलं नाही तुला? बस झालं रजनी. आतापर्यंत मी सगळं ऐकून घेतलं माझ्याबद्दल, पण अण्णांबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. अण्णांची बायपास झाली होती आणि त्याचसाठी मी लोन घेतलं होतं. त्यात मी काही खोटे बोललेले नाहीये. दाभोळकर सर तुझे वडील आहेत, तर मग अण्णा कोण आहे? माझे सासरे आहेत. सासरे? होय आईसाहेब, हेच सत्य मला तुम्हा सगळ्यांसमोर आणायचं होतं. दाभोळकर सर अदितीचे वडील आहेत, ही गोष्ट तिने लपवली. त्याला आपण स्वाभिमान म्हणू हवं तर. पण तिचं लग्न झालंय ही गोष्ट तिने लपवली, याला काय म्हणायचं आईसाहेब? सॉरी आईसाहेब, पण अदितीचं लग्न झालंय अशी शंका आली होती मला. आणि म्हणून मी तिची माहिती काढत होते. तेव्हा मला तिच्या घराचा पत्ता मिळाला आणि तिथे गेल्यावर कळलं की अदिती तर दाभोळकर सरांची मुलगी आहे. हे तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतंच, पण तिचं लग्न झालंय आणि ही गोष्ट तिने आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवलीये हेही मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. भाऊ, मी एक मिनिट. आदिती, आता लपवून ठेवण्यामध्ये काहीही अर्थ नाही. जे काही आहे ते सगळ्यांना कळायला हवं. देव मॅडम, मी आदितीच्या चुकांना पाठीशी घालणार नाही. पण तिनं हे सगळं का केलं हे मात्र सगळ्यांना कळायला हवं. आदिती सगळ्यांशी खोटं बोलली आहे तर खरं काय आहे? आदिती माझी मुलगी आहे. तिचं लग्न झालंय. आदितीला मी खूप लाडात वाढवलं. जे काय हवं होतं ते सगळं तिला दिलं. तिच्या तोंडचा शब्द खाली पडू दिला नाही कधी. माझी एकुलती एक मुलगी आहे ती. पण एका मुलानं तिला स्वतःच्या प्रेमात अडकवलं. खूप मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि माझी आदिती त्याला भुलली. त्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं आणि म्हणून मी माझा आणि तिचा संबंध तोडला. पण काय झालं? ही आजची परिस्थिती पाहावी लागते. तो मुलगा नालायक निघाला. स्वप्न ही स्वप्नच राहिली. त्या मुलाचं फक्त एकच स्वप्न होतं, आदितीला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि माझा सगळा पैसा उकळायचा. 10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्या या लोकांना फक्त स्वप्न पाहायची सवय असते, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द नसते ना त्यांच्यात. बाणगुळासारखी अवस्था आहे हिच्या नवऱ्याची.
त्याला फक्त हिचा वापर करून मोठं व्हायचं होतं बस. पण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. बाबा बास. आता यापुढे तुम्ही काहीही बोलणार नाही. माझ्या नवऱ्याबद्दल मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. म्हणजे नंदिनी मॅडम, अदितीचं लग्न झालंय. आणि ही तिच्या नवऱ्याबरोबर राहते. एक मिनिट. मान्य आहे की आदितीचं लग्न झालंय, पण ती आता त्याच्या सोबत राहत नाही. कारण त्याला आयुष्यामध्ये काहीही जमलं नाही. स्वप्न बघणं खूप सोपं असतं, साकारणं खूप कठीण. एकही स्वप्न पूर्ण करू शकला नाही तो. मला म्हणाला होता, एक दिवस असा येईल की मी माझ्या आदितीला काहीही कमी पडू देणार नाही. पण आपण काहीच करू शकत नाही याची खात्री पटली त्याला. दिलेला शब्द नाही पाळू शकला तो. लाज वाटत असणार आता त्याला स्वतःची. कारण आयुष्यामध्ये काहीच करू शकला नाही ना तो. तो हिच्या बरोबर कधीच नव्हता. यांच्या नात्याला काहीच अर्थ नव्हता, ना तेव्हाही ना आत्ताही. इतकं सगळं असूनही ही माझ्याकडे कधीच परत आले नाही. कारण अदितीचा स्वाभिमान. पण मी अजूनही वाट बघतो. माझी ही अदू पुन्हा माझ्याकडे परत येईल, खात्री आहे मला. बघ ना अदिती, तुझ्या त्या कुचकामी नवऱ्याला काहीही बोललेलं तुला सहन झालं नाही कधीच. म्हणून तर तुझ्यावरती आज ही पाळी आली आहे ना. तुझ्या सासऱ्यानं घेऊन तुला पेइंग गेस्ट म्हणून राहावं लागतंय दुसऱ्याच्या घरात. पेइंग गेस्ट? केतकर काका आणि अदिती यांचं काही नातं नाहीये? आमचं रक्ताचं नातं नसला तरी त्याही पेक्षा खूप जवळचं नातं आहे. अदिती, दिन्याला माहिती आहे हे सगळं? हो. अहो, त्यांना अजून बरंच काही माहिती आहे. पण ते तरी काय बोल. त्यांना सुद्धा चिडच आहे हिच्या नाकर्त्या नवऱ्याबद्दल. बघा ना देव मॅडम, त्याच्या वडिलांचं ऑपरेशन, पण कर्ज काढून ऑपरेशन कोणी करून घेतलं? हिने. पण या माणसाला ना वडिलांची काळजी आहे ना बायकोची. कुठे लपून बसलाय कोणास ठाऊक. सगळ्यांच्या समोर यायची आता लाज वाटत असणार त्याला. सत्याला सामोरं जायची ताकदच नाही त्याच्यामध्ये. मग हा असा माणूस चांगला कसा काय असू शकतो? हो ना मिस्टर जयराम?
मिस्टर जयराम, तुम्ही आणि आदिती चांगले मित्र आहात ना? हे मी एडीएमचा मालक म्हणून नाही, आदितीचा बाप म्हणून बोलतोय. तुमची मैत्री मी पाहिली आहे. आता मला एक मित्र म्हणून सांगा की आदिती तिच्या सासऱ्यांशी कशी वागते? पाहिलं असेलच ना तुम्ही? आय मीन तुमचं येणं जाणं असतं ना तिथे? मग आता तुम्हीच सांगा ना, आपला नवरा इतका नालायक असूनही आदिती तिच्या सासऱ्यांशी चांगलंच वागते. त्यांना जर हे सगळं सत्य कळलं तर काय होईल त्यांचं? सहन नाही करू शकणार ते. अहो, नुकतीच बायपास झाली ना त्यांची. दाभोळकर साहेब, प्लीज हे सगळं आता थांबवूया. ह्या विषयावर आता आणखी चर्चा नको. पहा तुमच्या मुलीला त्याचा किती त्रास होतोय ते. आजपर्यंत मी तिला होणारा त्रास नुसता बघतच आलोय ना, पण तिला मात्र बापाला वाटणारी काळजी कधीच नाही कळली. आदिती बेटा, काहीही झालं तरी आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे असतील. Anyway, I'm really sorry. खरं तर मला हा विषय इथे काढायचा नव्हता, पण मिस रजनीने विषय काढला म्हणून मी हे बोललो. असो, चला चला लंचला जा. आता लंच टाइमची वेळ संपत येईल. दाभोळकर साहेब, आपण माझ्या केबिन मध्ये बसूया का? मी माझं थोडंसं काम संपवतो आणि मग येतो. ठीक आहे. चला चला लंचला चला. Aditi, I'm proud of you. तू हे जे काही केलंस ते करायला किती धाडस लागतं हे मी समजू शकते. तुझ्यात मी पूर्वीची तिलोत्तमा बघितली. काही वर्षांपूर्वी माझी पण अगदी तुझ्यासारखीच अवस्था होती ग. संसाराची स्वप्न मीही पाहिली, पण नंतर मला कळलं की ती स्वप्न नाहीत, ती बंधन आहेत. आणि म्हणून मग मी ती झुगारून दिली. आणि त्यावेळी माझी साथ दिली ह्या ऑफिसनी. ह्या ऑफिसमधल्या माणसांनी. आई साहेबांनी पण मला खूप सपोर्ट केलं. डोंट वरी,
मी आहे तुझ्या बरोबर. अरे तिने एवढा खोटेपणा केलाय तरी कौतुक करताय तुम्ही तिचं. तिलोत्तमा, तिने कंपनीचा नियम मोडलाय. कुठला नियम? तिचं लग्न झालंय. तिचं लग्न झालं होतं. आता ती तिच्या नवऱ्याबरोबर राहत नाही, तिच्या सासऱ्यांबरोबर राहते, पेईंग गेस्ट म्हणून. आणि ह्या ऑफिसचा जो नियम आहे त्यानुसार मी जर ह्या ऑफिसमध्ये काम करू शकते तर अदिती सुद्धा इथे काम करू शकते. तिने कुठलाही नियम मोडलेला नाही. घ्या, तिचीच बाजू घ्या. जय, तुला तरी कळतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतेय ते? मी का सांगत होते तिच्यात अडकू नकोस? जय, कळतंय का? रजनी, तुला हे कळतंय का? औंनी या विषयावर चर्चा नको असं सांगितलंय. सो प्लीज आता या विषयावर अजून चर्चा नको.